तर आता भरपूर सारे मुलं विचार करत असतील की सरांचा रिझल्ट काय लागलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली आता मी व्हिडिओ बनवतो, भरपूर सारे व्हिडिओ बनवलेला आहे इंजिनिअरिंगबद्दल, कारण मी सुद्धा एक इंजिनियर स्टुडंट आहे. तर आता भरपूर सारे मुलं विचार करत असेल तुमचा रिझल्ट काय लागला आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं, तुमच्यासाठी मी एक नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे, तो पण माझा रिझल्ट मी तुम्हाला शो अप करणार आहे, दाखवणार आहे की माझा रिझल्ट काय लागलेला आहे. कारण रियालिटी ती रियालिटी. कारण भरपूर सारे मुलं विचार करते की एवढे सर बोलतात की त्यांचा रिझल्ट काय लागलेला असेल. तर माझा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तुमच्या सपोर्टमुळेच माझा रिझल्ट, म्हणजे मला वाटत नव्हतं की माझा रिझल्ट सुद्धा छान लागेल, पण तुमच्या सपोर्टमुळे माझा रिझल्ट चांगला लागला आहे. कसं काय, कारण तुम्ही जेवढा सपोर्ट केलेला आहे मला यूट्यूबला, तर खरंच आनंद होतो आहे की आज जवळपास आपले 1500 सबस्क्रायबर पूर्ण होत आहे. ते पण जवळपास 6 महिन्यामध्ये आपण 1500 सबस्क्रायबर गेन केले आहे. एवढे मुलं व्हिडिओ बघताय तर धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि ज्यांनी नसेल केलं तर करून टाका सबस्क्राईब, कारण आपल्या व्हिडिओ दादा मराठीमध्ये असतात डेली. जेवढी मला माहिती तेवढी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता माझा रिझल्ट काय लागलेला आहे, तर भरपूर सारे मुलं विचार करत असतील. तर स्क्रीनवर तुम्ही माझा रिझल्ट बघू शकता. आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय जवळपास SGPA माझा, तर तुम्हाला इथं दिसत असेल तर आता 9.25चा SGPA आलेला आहे. त्यानंतर CGPA माझा बघू शकता तुम्ही. मला कमेंट करून सांगा माझा CGPA सुद्धा काय आलेला आहे. 7.63चा आपला CGPA आलेला आहे. तर माझा रिझल्ट असा इथं दिसत असेल तुम्हाला. तर आता भरपूर सारे मुलं विचार करत असेल की रिझल्ट एडिट केला की काय. तुम्ही रिझल्ट चेकआउट सुद्धा करू शकता, व्हिजिट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. SPP रिझल्टवरती जा, तिथं माझा सीट नंबर वगैरे दिलेला आहे, मदर नेम दिलेले, तिथे जाऊन टाका. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल की आता माझा पॉईंटर 9.25 आलेला आहे. तर तुम्हाला सांगतो लास्ट इयरला तुम्हाला, म्हणजे आता माझा फर्स्ट इयरला एवढा आलेला नव्हता. फर्स्ट इयरला 6 पॉईंट काहीतरी आला होता, विचार करा. सेकंड इयरला त्यानंतर आय थिंक सेकंड इयरला काहीतरी 7 पॉईंट काहीतरी आला होता. त्यानंतर थर्ड इयरला 8 पॉईंटवर गेलो आणि लास्ट इयरला 9 पॉईंटवर गेलो. माझी इच्छा होती म्हणजे की 9 पॉईंटवरती कुठेतरी रिझल्ट लागावा आपला, कारण भरपूर साऱ्या मुलांचा 9 पॉईंटर लागतो. म्हटलं 9 पॉईंटर बघूया काय असेल. मग काय 9 पॉईंटर घेतलंच, 9 पॉईंटर लागलेला आहे आपला रिझल्ट. तर माझा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर तुमच्या सपोर्टमुळेच माझा रिझल्ट लागलेला आहे. कसं काय, कारण तुमचा जेवढा सपोर्ट मला आलेला आहे, जेवढा माझ्यामध्ये पॉझिटिव्हनेस तयार झालेला आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे कधी पण पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह विचार, कारण मी सुद्धा निगेटिव्ह विचार करायचो. माझे बॅक लागले होते. त्यानंतर मी काय असं नाही की मी टॉपर होतो, मी सुद्धा एक म्हणजे मिडल क्लास मुलगा आहे. मी सुद्धा त्या कंडिशनमधून बाहेर आलेलो आहे. कारण तुम्ही त्या कंडिशनमध्ये आता जर 3-4 बॅक असतील, माझे सुद्धा बॅकवर राहतात, असं काही नाही, मी ऑल क्लिअरच झालेलो आहे. बट लास्ट इयर असं आहे की ज्यामध्ये मी लकी ठरलेलो आहे की लास्ट इयरला मी प्रत्येक सेम ऑल क्लिअर झालेलो आहे. म्हणजे पहिलं सेम सुद्धा आणि आता दुसरं ते सुद्धा ऑल क्लिअर झालेलो आहे. नाहीतर इथून मागं माझे एक ना एक सब्जेक्ट राहतच जायचा. तर लक्षात घ्या, जेवढं तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी तयार करशाल, जेवढं बिल्ड करशाल, जेवढं समजून घ्याल कन्सेप्ट, आणि जेवढं मनाने राईट करशाल ना, तेवढे तुम्हाला जास्त मार्क मिळतील. कारण तुम्ही जेवढं तिथं नंतर रिसाईट केलं, तुम्ही तेवढं तिकडं पाठ केलं आणि इकडं जर राईट केलं ना, तर तुम्हाला 100% सांगतो जो मनाने राईट करतो त्याला जास्त मार्क असतील. आणि तू जेवढं तिकडं पाठ केलं आणि इकडं राईट केलं तर तुला कमी मार्क असतील. तर लक्षात घ्या आणि टेन्शन घेऊ नका. जो पण रिझल्ट लागतो तो आपला चांगलाच लागतो. फक्त पॉईंटर आपला फर्स्ट क्लासमध्ये आणायचा प्रयत्न करा. कारण भरपूर साऱ्या अशा कंपन्या आहे की ज्यांना फर्स्ट क्लासमध्ये रिझल्ट लागतो. जर तुम्हाला कुठेतरी अप्लाय करायचं असेल, नुसती डिग्री लागत असेल, तर तुम्ही नुसते पाससुद्धा होऊ शकता. तर तुम्हाला आता बघितलं असेल भरपूर सारे मुलं कमेंट करतो, एक मुलगा नुसता कमेंट करत होता की रिझल्ट काय लागला आहे भाऊ. तर बघ भाऊ, ऑल क्लिअर झालेलो आहे, रिझल्ट तू बघू शकतो आता. तर चला, तुम्हाला माझा रिझल्ट आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.